तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थनियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग या पाठाचे प्रॅक्टिस सेट 4.1 शिकण्यापूर्वी टक्केवारी काढता येणं हे महत्त्वाचे. टक्केवारी काढण्यासाठीचे काही बेसिकचे उदाहरण पाहू. जसं की 5% ऑफ 700 रुपीज म्हणजे 700 रुपयाचे 5%. 700 रुपयाचे 5% काढायचे असेल तर 700 ही संख्या जशास तशी लिहायचं. ऑफ म्हणजे गुणाकार द्यायचं. टक्के म्हणजे काय असते, छेदामध्ये 100 घ्यायचा. टक्के म्हणजे छेदात किती घ्यायचं, 100. हे 700 कुठे अंशामध्ये म्हणजे अंशातली 700 आणि छेदामध्ये किती आहे, 100. हे 2 शून्य कटले, ह्या ठिकाणचे 2 शून्य कटलेले आहेत. 5 5 म्हणजे इथं किती आहे, 7. पुढे किती आहे, 5. 7 5 35. तर पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, 700 रुपयाचे 5% म्हणजे किती रुपये आलेले आहेत, 35 रुपये उत्तर आलेलं आहे. 7% ऑफ 500 रुपीज म्हणजे 500 रुपयाचे 7% काढायचे असेल तर ही 500 ही संख्या जशास तशी लिहायचं. ऑफ म्हणजे गुणाकार घ्यायचं, 7 घ्यायचं वर आणि टक्केवारीचं चिन्ह द्यायचं. नाहीतर काय द्यायचं, छेदामध्ये 100 ही संख्या द्यायचं. छेदामधले 100चे 2 शून्य आणि अंशातले 500चे 2 शून्य. अंशातला आणि छेदातलं काय होते, सारखं काय होते, कटते. बघा, पुन्हा संख्या किती उरली, 1. 1 7 7. 7चा पाडा काय द्यायचा, 5 पर्यंत. 7 5 35. 18% ऑफ 200 रुपीज म्हणजे 200 रुपयाचे 18% काढायचं असेल तर 200 ही संख्या लिहायचं. ऑफ म्हणजे गुणाकार द्यायचं, 18 लिहायचं, टक्केवारीचं चिन्ह काढायचं, भागिले किती लिहायचं, 100. हे छेदामधले 2 शून्य, अंशातले 2 शून्य कटलेले आहेत. बघा, जर 1 न 18 ला जर भागला असता, 1 18 18, उत्तर किती आलेलं, 18. 18 1 18, 18 2 36. 200 रुपयाचे 18% असं जर दिलं तर उत्तर किती आलं, 36 रुपये. 28% ऑफ 1000 रुपीज म्हणजे 1000 रुपयाचे 28% काढायचं असेल तर टक्केवारी चिन्ह द्यायचं, काय घ्यायचे, 100 घ्यायचे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, किती आहे, 28. इकडे किती आहे, 10. तर 28 1 28 शून्यला 0. तर ह्या ठिकाणी सांगता येते 12 रुपयाचे 28% म्हणजे 280 रुपये. 28% ऑफ 700 रुपीज म्हणजे 700 रुपयाचे 28% काढायचं असेल तर किती लिहायचं, टक्केवारी चिन्ह काढायचं, भागिले किती लिहायचं, 100 लिहायचं. भागाकारातले 2 शून्य आणि अंशातले काय होते, 2 शून्य कटलेले आहेत. तर शिल्लक किती आहे बघा, 7 गुणिले किती आहे, 28. 7 8 56. हाताला किती आलेलं आहे, 5. 7 1 7 7 2 14. तर उत्तर किती आलेलं, 196 रुपये. 18% ऑफ 18 रुपीज 18 रुपयाचे 18%. ज्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी 0 0 कटले, 0 0 कटले, 0 0 कटले, 0 0 कटले, 0 0 कटलेले आहेत. गणितात 0 0 कटणार नाहीत, त्यामुळं अतिशय महत्वाचं गणित आहे. बघा, 18 रुपयाचे किती म्हणजे 18%. 18 लिहायचं, खाली किती 2 शून्य, वर कुठेही शून्य नाही, त्यामुळे काय होते, कटणार नाहीत. अंशात कोण आहे, 18 आहे. अंशामध्ये कोण आहे, 18. ह्या दोघाचा पहिले काय करायचा, गुणाकार करायचा. बघा, अंकाचा हे काय, अंश छेद, हे अंश खाली काय किती आहे, 1 असते. बघा, हे अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे अंशातला गुणाकार अंशात, छेदामधला गुणाकार काय करायचे, छेदामध्ये. म्हणजे 18 गुणिले 18, 18चा पाढा 18 पर्यंत वर्ग किती, 324 भागिले 100 ला 100. तर जर 1च्या पुढे 0 असतील छेदामध्ये, 1च्या पुढे 0 म्हणजे 100 असेल, पुन्हा 1000 असेल, पुन्हा 10,000 असेल, 1,00,000 असेल, अशा प्रकारची कोणती संख्या येत असेल, अंशातली संख्या जशास तशी लिहायची आहे. छेदामध्ये 1च्या पुढे 0 किती आहेत, तर 2 शून्य. हे 2 शून्याच्या ऐवजी उजवीकडून डावीकडे 2 अंक सोडायचे, काउंट द्यायचा आहे. तर त्या 18 रुपयाचे 18% म्हणजे 3.24 रुपये. 3.24 रुपये हे आपण. 5% ऑफ 50 रुपीज म्हणजे 50 रुपयाचे 5% काढत असताना 50 1 50, 50 2 100. तर किती शिल्लक आहे, 5 5. अंशामध्ये 5, छेदात किती आहे, 2. जर 5 ला जर 2 भागला असता, उत्तर किती येते, 2.5 येते. बघा, 2.5. 50 रुपयाचे 5% म्हणजे 2.5 रुपये. 200 रुपयाचे 10% काढायचं असेल, 200 रुपये गुणिले लिहायचं, 10 लिहायचं, टक्क्याचे निघा द्यायचं, छेदामध्ये 100 घ्यायचं. तर 1 100, 100 2 200, 2 10 20 म्हणजे उत्तर किती आलं या ठिकाणी, 20. 200 रुपयाचे 10% म्हणजे 20 रुपये. तर अशा प्रकारे आपण थोडाफार बेसिकचा भाग घेतला. बघा, आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 आहोत. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.1 पहिलं गणित फॉर मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. म्हणजे काही औषधावर, तर काही औषधावर 12% रेट ऑफ जीएसटी म्हणजे जीएसटीचा दर किती आहे, 12%. तर आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी.
तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या गणितात दिले कोणतं पुन्हा ऑन सम मेडिसिन म्हणजे काय म्हणते काही औषधावर जीएसटीचा दर किती आहे 12%. म्हणजे रेट ऑफ जीएसटी किती आहे 12%. तर आपल्याला काय सांगितले व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी आणि एचजीएसटी. तर जीएसटीचा दर 12% असेल तर आपल्याला काढायचं कोणतं सीजीएसटीचा दर आणि एचजीएसटीचा दर म्हणजे रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एचजीएसटी. तर काढण्यासाठी सोपं कोणतं उदाहरण आहे बघा. आपण जीएसटीचे असे दोन भाग केले होते. जीएसटीचे दोन भाग पहिलं कोणतं आहे सीजीएसटी दुसरं कोणतं आहे एचजीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी जीएसटीचे दोन भाग केले. पहिला कोणता भाग होता सीजीएसटी दुसरा कोणता होता एचजीएसटी. जर जीएसटी 12% असेल तर त्या 12च्या सीजीएसटी काय असेल सीजीएसटी 6% एचजीएसटी 6%. या गणिताचं उत्तर संपलेलं असेल. जर जीएसटी 12% असेल तर सीजीएसटी काय असेल 6%. एचजीएसटी काय असेल 6%. जर रेट ऑफ जीएसटी बरोबर 12%. रेट ऑफ जीएसटी बरोबर 12%. काढायचं कोणतं आहे बघा रेट ऑफ सीजीएसटी. रेट ऑफ सीजीएसटी हा जीएसटीचा कसा असतो अर्धा असतो. जर जीएसटी 12% असेल तर सीजीएसटी किती आहे 6% असेल. रेट ऑफ सीजीएसटी बरोबर रेट ऑफ जीएसटी भागिले 2. तर विद्यार्थी मित्रांनो बघा रेट ऑफ सीजीएसटी हा जीएसटीचा कसा असतो अर्धा असतो. तर 12% भागिले 2. 2च्या पडात 12 आहे का आहे बेसकम 12 1 6 6. तर यस रेट ऑफ सीजीएसटी किती आलेला आहे 6%. रेट ऑफ एसजीएसटी बरोबर 6%. तर ह्या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं असेल. तर तुमच्यासाठी एक प्रश्न जर रेट ऑफ जीएसटी बरोबर 9% असेल व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी अँड सीजीएसटी. तर ह्या गणिताचं उत्तर काय करा कमेंट मध्ये टाका. तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा 4.1 मधला दुसरा प्रश्न पाहणार आहोत बघा. ऑन सर्टन आर्टिकल्स इफ रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. म्हणजे दिलेलं कोणतं आहे बघा रेट ऑफ सीजीएसटी इज किती म्हणते 9%. देन व्हॉट इज द रेट ऑफ एचजीएसटी अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो दिलेलं कोणतं आहे बघा सीजीएसटी किती आहे 9%. काढायचं कोणतं रेट ऑफ एचजीएसटी अँड रेट ऑफ जीएसटी. तर जीएसटी चे असे दोन भाग पडले. पहिला भाग कोणता पडला सीजीएसटी दुसरा भाग कोणता पडला एचजीएसटी. तर दिलेलं कोणता बघा ठिकाणी सीजीएसटी किती म्हणलेलं आहे 9%. जर सीजीएसटी 9% दिलेले असेल तर सीजीएसटीच्या बरोबर कोण असेल एचजीएसटी किती असेल 9%. आणि सीजीएसटीच्या डबल कोण असेल जीएसटी 18%. तर ह्या गणिताचं उत्तर संपलेलं असेल. कारण सीजीएसटी किती आहे 9%. एचजीएसटी काय असेल 9%. हा भाग दिलेला आहे बघा सीजीएसटी रेट ऑफ सीजीएसटी किती आहे 9%. 9% सीजीएसटी असेल तर एचजीएसटी काय असेल 9%. आणि जीएसटी काय असते त्या सीजीएसटीच्या डबल असते बघा 9चा डबल काय असते 18%. तर फक्त लिहायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दिलेला भाग कोणता आहे रेट ऑफ सीजीएसटी बरोबर 9%. तर विद्यार्थ्यांचा दिलेला भाग कोणता आहे रेट ऑफ सीजीएसटी किती आहे 9%. तर काढायचं कोणतं पहिल्यांदा रेट ऑफ एचजीएसटी. रेट ऑफ सीजीएसटी जेवढा असेल तेवढं रेट ऑफ एचजीएसटी बघा त्या ठिकाणी डायरेक्ट टाकून द्या. रेट ऑफ एसजीएसटी काय असेल 9% असेल. आणि रेट ऑफ सीजीएसटी दिलेला आहे 9%. रेट ऑफ एचजीएसटी काय काढले आपण 9%. आता जीएसटी काढायचं असेल तर सीजीएसटी काय असते डबल असते बघा. रेट ऑफ सीजीएसटी काढायचं कोणतं रेट ऑफ जीएसटी भागिले 2. तर ह्या ठिकाणी रेट ऑफ सीजीएसटी ची किंमत किती आहे 9% टाकायचं. पुन्हा रेट ऑफ जीएसटी भागिले 2 हे काय होते भाकराच काय होत्या ठिकाणी गुणाकारात 2 गुणिले 9%. पुढे शिल्लक कोणते रेट ऑफ जीएसटी. तर जीएसटी ची किंमत काढायची असेल 9 2 18. 18% बरोबर रेट ऑफ जीएसटी. जीएसटी किती येईल 18%. सीजीएसटी किती येतं 9%. तर जीएसटी काय 9%. तर अशा प्रकारे दुसरा प्रश्न संपलेला असेल.
3 नंबरचा प्रश्न आहे बघा, रिअल पेंट सोल्ड टू टीन्स ऑफ लस्टर पेंट. म्हणजे रिअल पेंट हे जे दुकान आहे बघा त्याला 2 डबे विकायचे आहे. टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ ईच, इथं अतिशय महत्वाचा शब्द आहे बघा. ईच म्हणजे काय? प्रत्येक. प्रत्येक म्हणजे काय? एका. टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन, या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट कोणती? हे टॅक्झेबल व्हॅल्यू ही कल्पना शिकणे अतिशय महत्वाचे आहे बघा. टॅक्झेबल व्हॅल्यू, तर टॅक्झेबल व्हॅल्यू म्हणजे विदाउट जीएसटी टॅक्स. व्हॅल्यू म्हणजे करपात्र किंमत. करपात्र किंमत म्हणजे काय? ज्यावर कोणताही कर लागलेला नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ज्यावर किंवा ज्या किमतीवर कोणताही कर लागलेला नाही तर कर लावायचा आहे अशी किंमत म्हणजे विदाउट जीएसटी टॅक्स. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? त्याच्यावर कर लावायचा आहे, कर लागलेला नाही अशी किंमत म्हणजे काय? टॅक्सेबल व्हॅल्यू. किंवा वस्तूची काय करू त्या ठिकाणी? मूळ किंमत. मूळ किंमत म्हणजे काय? तर यावर कोणताही टॅक्स लागलेला नाही, टॅक्स लावायचा आहे अशी किंमत म्हणजे विदाउट जीएसटी टॅक्स जी किंमत असेल तिला काय म्हणायचं? टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन म्हणजे एका डब्याची जी किंमत आहे, मूळ किंमत किती आहे? 2800 रुपये दिलेली आहे. इफ द रेट ऑफ जीएसटी इज 78%, म्हणजे रेट ऑफ जीएसटी चा दर किती आहे? 28% आहे. तर काढाय काय सांगितलं बघा, फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड अमाउंट ऑफ एचजीएसटी चार्ज इन द टॅक्स इनवाइस. एका दुकानाला 2 डबे विकायचे आहे, तर 2 डबे विकताना एका डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 2800 रुपये आहे आणि रेट ऑफ जीएसटी किती आहे? 28% आहे. तर त्या दुकानाचा जो बिल असतो त्या बिलामध्ये अमाऊंट ऑफ एचजीएसटी आणि अमाऊंट ऑफ सीजीएसटी हे नेमकं त्या बिलामध्ये किती रुपये टाकलेले असेल हे सांगायचं. तर रिअल पेंट या दुकानाला 2 लस्टर पेंटचे डबे विकायचे आहे. तर त्या एका डब्याची करपात्र किंमत किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 2800 रुपये आहे आणि रेट ऑफ जीएसटी किती आहे? 28% आहे. तर त्या दुकानाच्या बिलामध्ये अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एचजीएसटी हे किती टाकलेलं आहे किंवा किती लिहिलेलं आहे किंवा किती त्याला चार्ज लावलेला आहे ते आपल्याला काढायला सांगितले बघा. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टीन म्हणजे ते घ्यायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टीन म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टीन इज किती म्हणते? 2800 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो काय करा, एका डब्याची मूळ किंमत किती आहे? 2800 रुपये आहे. तर आपल्याला विकायचं किती बघा ठिकाणी? त्या दुकानदाराला 2 डबे विकायचे, तर 2 डब्याची मूळ किंमत काढतो या ठिकाणी. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स म्हणजे दोन डब्याची मूळ किंमत काढायची असेल तर एका डब्याची किती आहे? 2800 रुपये. अशा आपल्याला 2 डब्याची काढायचं बघा. काय घ्यायचं? गुणाकारात 2 घ्यायचं. जर 3 डबे असतील तर काय घ्यायचं? 3 घ्यायचं. 4 असेल तर काय? गुणाकारात 4 घ्यायचं. एकाची किती आहे? 2800. दोघांची काढायचं असेल तर गुणाकारात 2 घ्यायचं. पुन्हा 2 0 0 2 0 0 बे 8 16 हातच्या किती आला? 1 बे 1 2 2 4 आणि वरचा हातच्या किती आला बघा ठिकाणी? 5 म्हणजे 5600 रुपये जी आहे फक्त 2 डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. त्यावर कोणताही टॅक्स लावलेला नाही. आपला टॅक्स लावायचा आहे बघा. कोणतं बघा? रेट ऑफ जीएसटी किती आहे? 28%. तर या ठिकाणी दिलं कोणता आहे? रेट ऑफ जीएसटी बरोबर 28%. जीएसटी टॅक्स हा फक्त टॅक्सेबल व्हॅल्यूवर काढला जातो. टॅक्सेबल व्हॅल्यू आणि जीएसटी ही काय ते एकमेकाचे मित्र आहेत आणि ही जोडी अतिशय महत्वाची आहे, लक्षात राहू द्या. कोणती? जीएसटी आणि टॅक्सेबल व्हॅल्यू. जीएसटी ही टॅक्सेबल व्हॅल्यूवर काढली जाते. तर तिसरं सूत्र तयार होते बघा. ऑफ सीजीएसटी काढायच्या पहिले आपल्याला अमाऊंट ऑफ जीएसटी काढणं महत्वाचं आहे. अमाऊंट ऑफ जीएसटी बरोबर जीएसटी कोणत्या किमतीवर? तर टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी काढण्यासाठी अमाऊंट ऑफ जीएसटी काढणं महत्वाचं आहे. अमाऊंट ऑफ जीएसटी काढण्यासाठी काय करा? टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती किती आहे बघा ठिकाणी? 5600. पुन्हा रेट ऑफ जीएसटी किती आहे? 28. हे टक्के म्हणजे काय घ्यायचं? भागिले 100 घ्यायचं. ते 2 शून्य कटले तर 2 शून्य कटले म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे आपल्याला काय आलेला आहे? अमाऊंट ऑफ जीएसटी. तर दोघाचा गुणाकार किती आहे? पण पुन्हा किती आहे? 28. ह्या दोघाचा गुणाकार
8 संग 48, पुन्हा 5 दुनी 10, 8 पंचे 40, 6 दुनी 12. तर या दोघाचा गुणाकार किती आलेला आहे बघा, 1568 रुपये. 1568 रुपये जे आहे ते आपल्याला अमाऊंट ऑफ जीएसटी आलेलं आहे. तर 1568 रुपये. पण आपला अमाऊंट ऑफ जीएसटी काढायचं नाही तर काय काढायचं, अमाऊंट ऑफ सीजीएसटी. मग अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढायचं म्हणलं तर अमाऊंट ऑफ जीएसटीच्या अर्ध काय असते, अमाऊंट ऑफ सीजीएसटी. तर काढायचं कोणतं, अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढायचं आहे. माहिती कोणती आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी भागिले 2. कारण काय, अमाऊंट ऑफ सीजीएसटी चा अर्ध काय असते, अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी भागिले 2. तर किंमत माहिती कोणती आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी किती आहे, 1568 रुपये भागिले 2. तर 2 काय करा या ठिकाणी भागा, बे 1 बे, बे 7 14, 15 तून 14 गेले, उरलं किती 1. तर 1 उरलं तर काय द्यायचं 16, बे 8 16, 16 तून 16 उरलं किती 0, पुढे किती आहे 8 आहे बघा, 2 चा पण 8 पर्यंत, बे 4 8, 1 784 784. तर विद्यार्थी मित्रांनो अमाऊंट ऑफ सीजीएसटी किती या ठिकाणी 784 आलेलं. आपल्याला काय करायचंय, अमाऊंट ऑफ एचजीएसटी. अमाऊंट ऑफ एचजीएसटी करता वेळेस काय करा, जेवढं अमाऊंट ऑफ सीजीएसटी तेवढंच काय असेल अमाऊंट ऑफ एचजीएसटी. अमाऊंट ऑफ एसजीएसटी जी आहे ती सुद्धा काय आहे 784. कारण काय, जेवढं अमाऊंट ऑफ सीजीएसटी असते 784 तेवढंच काय असते अमाऊंट ऑफ एचजीएसटी किती आहे 784. तर अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न संपलेला आहे. तर ह्या ठिकाणी 2 गोष्टी बघितल्या बघा. ह्याच गणिताला आणखी एक वेगळ्या प्रकारे करता येते बघा. तर बघा ठिकाणी एका डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे किती आहे 28 आहे बघा. मग दोघांची किती आहे 5600. त्या ठिकाणी आपण टाकले होते बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 10 2800 रुपये. तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 10 जे आहे ती काय असेल बघा, एकाची 2800 असे आपल्याला दोघांची काढायचं बघा. मग दोघाचा गुणाकार 2 0 0 2 0 0, बे 8 16, ह्याचे किती आला 1 आला, बे 2 4 4 ने काय 5, म्हणजे दोघांची काय असेल 5600 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काढायचं कोणतं, अमाऊंट ऑफ सीजीएसटी. अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढायचं असेल तर अमाऊंट ऑफ काय माहिती पाहिजे, सीजीएसटीचा रेट माहिती पाहिजे बघा. रेट ऑफ जीएसटी किती आहे 28%. मग रेट ऑफ जीएसटी जर 28% असेल तर रेट ऑफ सीजीएसटी काय असेल 28 काय असेल 14% असेल बघा. रेट ऑफ जीएसटी किती आहे 28%. 28% आहे. रेट ऑफ जीएसटी किती आहे 28%. मग रेट ऑफ जीएसटी 28% असेल तर आपल्याला काढायचं कोणतं, अमाऊंट ऑफ सीजीएसटी. अमाऊंट म्हणलेलं आहे बघा, अमाऊंट म्हणजे काय असते रक्कम असते. मग अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, रेट माहित पाहिजे. रेट ऑफ जीएसटी माहित आहे की, रेट ऑफ जीएसटी किती आहे 28%. आपण हे जीएसटी चे 2 भाग पडले, कोणता पडला एक सीजीएसटी, पुन्हा कोणता पडला एचजीएसटी. जर जीएसटी 28% असेल तर 28 चे अर्ध काय असते 14% कोणत्या या ठिकाणी सीजीएसटी आणि 14% काय असणार या ठिकाणी एचजीएसटी. तर आपलं अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढण्यासाठी काय करायचं, रेट ऑफ सीजीएसटी किती आहे 14% आहेत बघा. मग ह्या सीजीएसटी किती आहे 28 चे अर्ध काय आलं 14%. अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढायचं असेल की टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ते घ्यायचं 5600 इंटू रेट ऑफ सीजीएसटी जे आहे 14% म्हणजे भागिले 100. 2 शून्य कटले 2 शून्य कटले, त्या दोघांचा जे गुणाकार येईल ते आपलं काय असेल उत्तर असेल, म्हणजे 56 गुणिले 14 काय होते 84. ह्याच्याने किती आलं 8, 14 5 70 आणि 70 ते काय ठिकाणी 78, म्हणजे 784 हा दोघांचा गुणाकार येतो. तर अमाऊंट ऑफ सीजीएसटी काय 784. अमाऊंट ऑफ एसजीएसटी सुद्धा किती दिलेला आहे 784. कारण काय, जेवढं सीजीएसटी असेल तेवढंच काय असेल एचजीएसटी. जर रेटचा विचार केला तर दोघं कसे असतील सारखे असतील, जर अमाऊंटचा विचार केला दोघं असतील सारखे. अशा प्रकारे तिसरा प्रश्न संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी चौथा प्रश्न पाहणार आहोत बघा. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच ऑफ बेल्ट इज 586 रुपीज. म्हणजे काय म्हणते बघा ठिकाणी, जे घड्याळाचा पट्टा असतो त्या पट्ट्याची टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे त्या पट्ट्याची मूळ किंमत किती म्हणते 586 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो मूळ किंमत म्हणजे काय, त्याच्यावर कोणताही टॅक्स लावलेला नाही तर टॅक्स लावायचा आहे बघा. ती म्हणजे काय, टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा करपात्र किंमत, त्यालाच काय म्हणायचं वस्तूची मूळ किंमत. त्यावर टॅक्स लावलेला नाही तर टॅक्स लावायचा. किंमत किती आहे 586 रुपये.
रेट ऑफ जीएसटी किती आहे 18%. व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर. तर काय म्हणलेलं आहे बघा, एका बेल्टची करपात्र किंमत म्हणजेच त्या बेल्टची मूळ किंमत किती आहे 586 रुपये. मूळ किंमत म्हणजे किंवा करपात्र किंमत म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, त्याच्यावर कोणताही टॅक्स लावलेला नाही तर टॅक्स लावायचा किंमत. पुन्हा रेट ऑफ जीएसटी किती आहे 18%. तर आपला त्या ठिकाणी 18% हा जीएसटी टॅक्स लावायचा आहे बघा. तर ती वस्तू व्हॉट इज प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर, ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळेल. तर ग्राहकाला किती रुपयाला मिळेल असा प्रश्न जर पडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ग्राहकाला त्या वस्तूची मूळ किंमत आणि त्याच्यावर जो टॅक्स लागतो त्या दोघांची मिळून बेरीज करून जेवढी किंमत येते ती त्याला भरावी लागते, ती वस्तू आपल्याला खरेदी करता येते. जर उदाहरणामध्ये हे पेन मला खरेदी करायचं असेल तर या पेनची मूळ किंमत म्हणजे ह्याच्यावर जर टॅक्स लागलेला असेल अशी किंमत जर 8 रुपये असेल आणि त्यावर 2 रुपये जर टॅक्स लावले असेल तर मूळ किंमत पेनची 8 रुपये आणि त्यावर टॅक्स किती रुपये 2 रुपये म्हणजे 8 रुपये आणि 2 रुपये म्हणजे 10 रुपयाला आपला पेन मिळणार आहे. अशा प्रकारे 586 मध्ये टॅक्स नाही तर आपला टॅक्स 586 वर लावायचा. तर लावायचा किती बघा या ठिकाणी 18%. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट 586 रुपये. रेट ऑफ जीएसटी किती आहे 18%. तर सुरुवातीला आपल्याला काढायचं बघा टॅक्स किती लावायचं लागेल बघा, म्हणजे 586 रुपयावर 18% आपला टॅक्स लावायचा आहे. तर काय करायचं या ठिकाणी अमाऊंट ऑफ जीएसटी काढून घ्यायचं. अमाऊंट ऑफ जीएसटी माहिती आहे बघा, त्या ठिकाणी जीएसटी या ठिकाणी तुम्हाला 2 मित्राविषयी माहिती सांगितली होती बघा, म्हणजे जीएसटी आणि टॅक्सेबल व्हॅल्यू. जीएसटी पुन्हा टॅक्सेबल व्हॅल्यू. जीएसटी ही टॅक्सेबल व्हॅल्यू वर काढली जाते. सूत्र कोणतं बसते बघा ठिकाणी अमाऊंट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी. तर जीएसटी ही टॅक्सेबल व्हॅल्यू वर काढली जाते. टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो रेट ऑफ जीएसटी वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे 586 रुपये. पुन्हा रेट ऑफ जीएसटी किती आहे 18%, म्हणजे 18 लिहायचं बघा, ते टक्केची ऐवजी काय लिहायचं भागिले किती लिहायचं 100 लिहायचं. अंशात कुठेही 2 शून्य आहेत त्या सांगा बरं, शून्य आहे काय नाही. तर शून्य नसेल तर काय करा, अंशात जी संख्या आहे अंशात किती आहे 586 पुन्हा किती आहे 18 बघा, त्या दोघांचा गुणाकार वर अंशात करायचा बघा भागिले 100 लिहायचं. पुन्हा 586 गुणिले 18 त्या दोघांचा जो गुणाकार येईल बघा 8 संग 48 हातच्याला किती आलं 4 आलं बघा, 8 8 64 4 काय होते 68 हातच्याला 6 8 45 6 किती 46. त्या ठिकाणी प्लस द्या बघा, 1 6 6 1 8 8 1 5 5. त्या ठिकाणी दोघांची जर आपण बेरीज केली तर 8 8 आणि 7 14 हातच्याला किती आलं 1 आलं, 6 आणि 8 काय होते 14 हातच्याला किती आला 1 बघा 15 हातच्याला किती आला 1 1 4 5 5 आणि 5 किती आलं 10. तर 586 गुणिले 18 दोघांचा गुणाकार किती आलेला आहे 10,548. त्या ठिकाणी अंशात लिहायचं बघा 10,548 भागिले 100 ला 100. तर विद्यार्थी मित्रांनो छेदामध्ये 1च्या पुढे जेवढे शून्य असतील, जर 1च्या पुढे शून्य असतील तर अंशातली संख्या जशाच तशी लिहायचं आहे बघा. आणि 1च्या पुढे किती शून्य सांगा बरं 2. 1च्या पुढे जर 2 शून्य असेल तर उजवीकडून डावीकडे 2 अंक सोडून काय द्यायचा डॉट द्यायचं किंवा दशांश द्यायचं बघा. म्हणजे अमाऊंट ऑफ जीएसटी किती आलेला आहे 105.48 रुपये हा अमाऊंट ऑफ किंवा टॅक्स लागलेला आहे बघा. ती वस्तू खरी किती रुपयाची होती बघा 586, त्याला आपला टॅक्स द्यायचा किती 105.48 रुपये टॅक्स द्यायचा बघा. तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळते बघा, म्हणजे आपल्या ग्राहकाला वस्तू घ्यायची असेल त्या वस्तूची मूळ किंमत आणि जो टॅक्स लागतो त्या दोघांची किमतीची बेरीज करून आपला ग्राहकाला वस्तू घ्यायला पैसे द्यावे लागतील बघा. मग या ठिकाणी प्राइस फॉर कस्टमर, प्राइस फॉर कस्टमर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ग्राहकाला ती वस्तू घ्यायची असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत आणि प्लस काय होते अमाऊंट ऑफ जीएसटी म्हणजे टॅक्स भरावा लागतो बघा. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे काय टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपली 586 रुपये प्लस जो टॅक्स लागलेला अमाऊंट ऑफ जे जीएसटी आहे ते 105.48 रुपये लागलेले आहे बघा. तर या दोघांची बेरीज म्हणजे काय प्राइस फॉर कस्टमर. तर दोघांची बेरीज करायची असेल तर त्या ठिकाणी कुठेही पॉईंट नाही बघा, ह्या संख्येत काय पॉईंट, जर ह्या संख्येत पॉईंट आहे ह्या संख्येत पॉईंट नाही तर ज्या संख्येत पॉईंट नाही त्या
संख्येमध्ये शेवटी काय द्यायचा पॉईंट असं समजायचं बघा. म्हणजे 586 पुढे काय द्यायचा पॉईंट. तर हा पॉईंटच्या खाली काय द्यायचा पॉईंट घ्यायचा बघा. पॉईंटच्या पुढे कोण आहे 4 किती आहे 8. या ठिकाणी 4 8 लिहायचं. पुन्हा पॉईंटच्या जवळ कोण आहे 501. पुन्हा इथं 501. करा दोघांची बेरीज. 8 ला 8 4 ला 4 पॉईंटला पॉईंट 6 5 11 आश्चर्य किती आला 1 आला. 1 8 काय होते 9 5 किती 6 म्हणजे 691.48 रुपयाला ती वस्तू ग्राहकाला मिळेल. फॉर कस्टमर शब्द येईल किंवा काय असेल परचेस प्राइस असेल किंवा सेलिंग प्राइस म्हणजे कोणत्याही वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमत कशी असतो सारखी असतो. जर सांगायचं असेल बघा दुकानदार एखादी वस्तू समजा ही पेन बघा जर ही पेन दुकानदार आपल्याला 10 रुपयाला विकत असेल तर दुकानदारासाठी काय होती विक्री किंमत 10 रुपये आणि आपण ही 10 रुपयाला खरेदी केल्या म्हणजे आपल्यासाठी काय असेल खरेदी किंमत. म्हणजे विक्री किंमत आणि खरेदी किंमत काय असते सारखी असते बघा. किंवा आपला प्रश्न काय होते प्रश्नामध्ये 4 शब्द येतात बघा. कोणतं परचेस प्राइस ऑफ कोणती वस्तू येईल. पुन्हा सेलिंग प्राइस ऑफ कोणती वस्तू येईल. पुन्हा काय होते प्राइस फॉर कस्टमर येईल. पुन्हा टोटल व्हॅल्यू म्हणजे चारही शब्दाचा अर्थ काय असेल एकच बघा म्हणजे टोटल किंमत काढायचा आहे. प्रश्न 5वा द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार इज किती म्हणते 1770 रुपये. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी टोटल व्हॅल्यू किंवा टोटल व्हॅल्यू सोबत काय म्हणते विथ जीएसटी. म्हणजे टोटल व्हॅल्यू म्हणजे एखाद्या वस्तूची टोटल किंमत किंवा एकूण किंमत जर दिली असेल तर त्यामध्ये काय असेल टॅक्सेबल व्हॅल्यू असेल प्लस काय असेल दो टॅक्स असतो. टॅक्स कोणता असतो अमाऊंट ऑफ जीएसटी. टोटल व्हॅल्यू ऑफ वस्तू समजा म्हणलं टोटल व्हॅल्यू ही दिलेली असेल तर त्या टोटल व्हॅल्यू किंवा एकूण किंमत म्हणजे काय त्या वस्तूची मूळ किंमत प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी किंवा टॅक्स बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी कोणत्याही वस्तूची एकूण किंमत टोटल व्हॅल्यू जर घ्यायचा असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत प्लस काय असतो जो टॅक्स लागलेला असतो ती किंमत म्हणजे त्या दोघांची बेरीज म्हणजे काय असेल टोटल किंमत बघा. कोणत्याही वस्तूची टोटल किंमत किंवा एकूण किंमत जी आहे तर त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे कोणती टॅक्सेबल व्हॅल्यू असेल प्लस काय असेल टॅक्स म्हणजे कोणती अमाऊंट ऑफ जीएसटी. टॅक्स म्हणजे कोणता अमाऊंट ऑफ जीएसटी. तर हे टोटल व्हॅल्यू म्हणजे काय असेल त्या वस्तूची मूळ किंमत आणि जो टॅक्स आहे त्या दोघांची बेरीज म्हणजे काय वस्तूची मूळ किंमत बघा. मूळ किंमत आणि टॅक्स या दोघांची बेरीज म्हणजे काय त्या वस्तूची टोटल किंमत आहे बघा. मग दिलेलं कोणता आहे टोटल व्हॅल्यू. म्हणजे टोटल व्हॅल्यू हा शब्द आला किंवा एकूण किंमत हा शब्द आलेला असेल तर त्याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि त्यामध्ये टॅक्स पण आहे बघा. तर टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज म्हणते 1770 रुपये. रेट ऑफ जीएसटी 18% ऑन टॉयज. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल किंमत किती आहे 1770. म्हणजे टोटल किंमत दिलेली कोणती आहे 1770. त्या टोटल किमतीमध्ये म्हणजे 1770 दिलेली आहे बघा. त्या ठिकाणी वस्तूची मूळ किंमत माहिती नाही आणि आपला टॅक्स सुद्धा माहिती नाही. तर आपल्याला मूळ किंमत काढायची असेल टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ अ रिमोट कंट्रोल कार इज किती म्हणते 1770 रुपये. म्हणजे टोटल किंमत म्हणजे एखाद्या वस्तूची मूळ किंमत आणि त्यामध्ये टॅक्स जो आहे दोघांची बेरीज म्हणजे मूळ किंमत आणि टॅक्स त्या दोघांची बेरीज म्हणजे काय असेल एकूण किंमत किंवा टोटल व्हॅल्यू असेल. म्हणजे टोटल व्हॅल्यू म्हणजे काय त्या वस्तूची मूळ किंमत म्हणजे काय टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस काय असेल टॅक्स कोणता असतो अमाऊंट ऑफ जीएसटी. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे 1770. पुन्हा काय म्हणते रेट ऑफ जीएसटी किती आहे 18%. तर आपल्याला काढायचं कोणतं टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे बघा टोटल किंमत किती 1770. मूळ किंमत माहिती नाही काय करतो ठिकाणी एक्स पकडत बघा आणि पुन्हा काय करता जर एक्स ही पकडला बघा तर अमाऊंट ऑफ जीएसटी ही दिलेला कोणता रेट ऑफ जीएसटी. मग रेट ऑफ जीएसटी दिलेला असेल तर रेट ऑफ जीएसटीचा वापर करून काय करायचं अमाऊंट ऑफ जीएसटी काढायचं. अमाऊंट ऑफ जीएसटी हा कोणत्या किमतीवर काढला जातो तर अमाऊंट ऑफ जीएसटी हे टॅक्सेबल व्हॅल्यूवर काढला जातो. तर 1770 ही आपली टॅक्सेबल व्हॅल्यू नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी 1770 हे टॅक्सेबल व्हॅल्यू नसून ती काय आहे बघा टोटल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती नाही तर काय करा टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती नाही म्हणजे काय करा या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यूची किंमत काय करा एक्स पकडा. टॅक्सेबल
व्हॅल्यू, टॅक्झेबल व्हॅल्यू काय करायचं या ठिकाणी x रुपये पकडायचं. म्हणजे टॅक्झेबल व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, वस्तूची मूळ किंमत काय असेल या ठिकाणी x रुपये असेल बघा. पुन्हा रेट ऑफ जीएसटी किती आहे बघा 18%. मग आपल्याला या ठिकाणी टॅक्स काढायचा. टॅक्स म्हणजे कोणता, अमाऊंट ऑफ जीएसटी काढता येईल बघा. अमाऊंट ऑफ जीएसटी बरोबर टॅक्झेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी करायचं असेल तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे x आहे बघा, टाकून द्या किंमत. पुन्हा गुणिले रेट ऑफ जीएसटी किती आहे 18% म्हणजे भागिले 100. पुन्हा दोन अपूर्णांकाचा काय ठिकाणी गुणाकार, म्हणजे अंशातला गुणाकार अंशामध्ये, छेदातला गुणाकार छेदामध्ये. x च्या खडीकारांची किती असते 1 असते बघा. 18x भागिले 100 तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी अमाऊंट ऑफ जीएसटी किती आहे 18x भागिले 100. म्हणजे हा जो आलेला आहे तो काय आलेला आहे टॅक्स आलेला आहे टॅक्स. मग टॅक्स हा टॅक्स या ठिकाणी टाकून द्यायचं बघा. टॅक्स किती आहे या ठिकाणी 18x भागिले 100. मग जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळते x ची किंमत मिळणार आहे बघा. मग ते करायचं असेल टोटल व्हॅल्यू, वस्तूची एकूण किंमत, टोटल व्हॅल्यू काढायचे माहिती आहे बघा. टोटल व्हॅल्यू बरोबर टॅक्झेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी टोटल व्हॅल्यू म्हणजे त्या टोटल व्हॅल्यू किंवा एकूण किमतीमध्ये काय असते, वस्तूची मूळ किंमत आणि काय असतो टॅक्स असतो बघा. मग वस्तूची मूळ किंमत म्हणजे कोणती टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्स कोणता अमाऊंट ऑफ जीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी टोटल व्हॅल्यू किती दिलेली आहे 1770 रुपये दिलेली आहे. 1770 ह्या टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे x रुपये आहे बघा. प्लस घ्यायचं अमाऊंट ऑफ जीएसटी काढली आहे बघा 18x भागिले 100. तर हे जे 100 आहे बघा बरोबरच्या पुढे जे आहे 100 हे सर्वांच्या खाली भागाकारामध्ये आलेलं नाही, त्यामुळं 100 भागाकारातलं गुणाकारात होणार नाही. तर काय करा, हा अपूर्णांक बनला त्या एकच्या खाली म्हणजे काय असते 1 असते. म्हणजे दोन अपूर्णांकाची काय बेरीज, जर दोन अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर काय करतात तिरपा गुणाकार बघा. पुन्हा 1770 बरोबर पुन्हा x 100x म्हणजे ह्या दोघाचा गुणाकार पुन्हा ह्या दोघाचा गुणाकार, खाली करा म्हणजे किती आहे 1 आहे बघा. त्या दोघाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करा, छेदात करा बघा. x 100 ते प्लसला प्लस 18x भागिले 100. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी बरोबरच्या पुढे जे 100 जे आहे बघा सर्वांच्या खाली म्हणजे सर्वांना कसं आहे भागाकारामध्ये आहे. भागाकारात काय होते या ठिकाणी गुणाकारात. जर गुणाकारात करायचे असेल तर बघा काय 1770 हे काय होते भागाकारातले गुणाकारात 1770 पुन्हा ते 100 जे आहे भागाकारातले गुणाकारात 100 ह्या ठिकाणी आलेले आहे बघा. पुढे शिल्लक कोणता आहे 100x पुन्हा 18x दोघांची काय बेरीज 100x आणि 18x काय होते 118x. आपल्याला किंमत कोणाची काढायची x म्हणजे काय आपली टॅक्सेबल व्हॅल्यू असेल बघा. मग 118 हे काय असते गुणाकारातलं भागाकारात म्हणजे 1770 गुणिले 100 भागिले किती आहे या ठिकाणी 118. पुढे शिल्लक कोणता आहे x. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी हे दोनच्या पड्यात बघून टाकू बघा. दोनच्या पड्यानं 2 पंचे 10 एकूणला बघा 2 18 पुन्हा 2 8 16 17तून किती गेले 16 उरले किती 1. जर ह्या ठिकाणी 1 लिहिले बघा काय बनलं 17 दोनचा पडा 2 8 16 17तून पुन्हा 16 गेले उरलं किती 1. जर ह्या ठिकाणी जर 1 लिहिले बघा तर काय बनलं 10 2 पंचे 10 तर किती लिहिल्या बघा 59 छेदामध्ये पुन्हा अंशात किती आहे 885. 59 आणि 885 कोणत्याही पड्यात नाही. याचं कारण असं की 59 ही प्राईम नंबर जर असेल 59 हे प्राईम नंबर जर असेल तर 885 ला प्राईम नंबरनं भागायचंय. म्हणजे 59 हे जे प्राईम नंबर आहे त्या प्राईम नंबरनंच भागतात. 59 885 59चा पडा म्हणायचा 59 1 59 59 1 59 तर ह्यातून 9 जाणार नाही बघा. इथल्या किती घ्या बनले किती 18 18तून 9 गेले उरले किती 9 उरले बघा. 8 मधला त्या ठिकाणी 1 गेला होता उरले किती 7 7तून 5 गेले उरले किती 2 तर बाकी किती उरले 29. वर किती आहे 5 वरचं 5 काय करा खाली घ्या 295. 59च्या पड्यात 295 काय आहे म्हणजे 59 बघा पंचा पडा 9चा पडा असा म्हणायचा की शेवटी 5 पर्यंत 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 म्हणजे 59 ला आपण जर 5 न गुणल्याच्या नंतर किंवा 59 चा पाडा 5 पर्यंत म्हणल्यानंतर काय होते 295 येते. म्हणजे इथे काय चेक करा 59 गुणिले 5
5 नंबर 45, ह्याच्याने किती येते 4, 5 5 25 4 काय होते 29 बघा, म्हणजे 295 येत आहे बघा. मग 59 ला जर 5 न गुणलं असेल किंवा 59 चा पाडा 5 पर्यंत म्हणल्याच्या नंतर उत्तर किती आलं 295, म्हणजे 59 5च्या 295 आलेलं आहे बघा. बाकी ती उरली 5 तून 5 उरले 0, 9 तून उरले 0, 2 तून उरले किती 0. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी 59 चा पाडा 885 पर्यंत जर म्हणल्याच्या नंतर 15चा भाग बसला बघा. 59 1 59, पुन्हा 59 चा पाडा काय म्हणा 15 पर्यंत बघा 885 15, आणि 15चा पाडा जर आपण 100 15 1 15 15 15 1 15, पुन्हा 2 0 जशास तसे पुढे x ला x. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे किती आलेली आहे 1500 रुपये आलेली आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काढायचं कोणतं अमाऊंट ऑफ सीजीएसटी, अमाऊंट ऑफ काय लिहायचंय एसजीएसटी काढायचं आहे. तर काढायचं कोणतं अमाऊंट ऑफ जीएसटी आणि अमाऊंट ऑफ एसजीएसटी. जर ते काढायचं असेल बघा तर आपण काय केलंय टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 1500 बघा. टोटल व्हॅल्यू किती आहे, टोटल व्हॅल्यू किती आहे 1770. पुन्हा आपण काढल्या कोणतं टॅक्सेबल व्हॅल्यू काढलेली आहे बघा ती किती आहे 1500 रुपये. तर आपल्याला काढायचं कोणतं बघा अमाऊंट ऑफ सीजीएसटी. अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढायचं असेल तर काय करा पहिल्यांदा अमाऊंट ऑफ जीएसटी काढा. अमाऊंट ऑफ जीएसटी कोणत्या सूत्राने मिळते बघा, अमाऊंट जीएसटी बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ठिकाणी वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 1500 रुपये इंटू रेट ऑफ जीएसटी किती आहे बघा. रेट ऑफ जीएसटी 18%, 18 भागिले 100, 2 शून्य कटले 2 शून्य कटले 15 गुणिले किती आहे 18, 18 पंचे 90, 90 ला शून्य हातले किती आला 9, 18 1 18, 18 9 काय ठिकाणी 270. तर अमाऊंट ऑफ जीएसटी किती आहे 270. पण आपला अमाऊंट ऑफ जीएसटी काय सांगितलेलं नाही तर काय काय सांगितलं अमाऊंट ऑफ सीजीएसटी. अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढायचं असेल तर अमाऊंट ऑफ जीएसटी चे अर्थ काय असते अमाऊंट ऑफ सीजीएसटी. तर अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढायचं आहे. माहिती कोणता आहे बघा अमाऊंट ऑफ जीएसटी माहिती आहे भागिले 2. तर अमाऊंट ऑफ जीएसटी किती आहे 270 भागिले 2, 2 चा पाडा बे 1 बे बे 1 बे बेत्रिक 6 1 उरला बे पंचे 10, म्हणजे 135 रुपये काय आलेला आहे अमाऊंट ऑफ सीजीएसटी. आणि अमाऊंट ऑफ सीजीएसटी जेवढे असेल तेवढं काय असेल अमाऊंट ऑफ एसजीएसटी. तर अमाऊंट ऑफ सीजीएसटी किती आहे 135 रुपये. तर अमाऊंट ऑफ एसजीएसटी काय असेल अमाऊंट ऑफ एसजीएसटी काय असेल 135 रुपये. अशा प्रकारे आपल्याला 5वा प्रश्न संपलेला आहे बघा.